ग्रामस्थ मंडळ याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान गोरेगावचे दमदार आमदार चषकाचे आयोजक आदरणीय ऐराबभाई भुबरे यांच्या ठिकाणी आगमन होते। सुस्वागतम स्वागतम आगतम या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅच होते स्टार्ट। या दरम्यान त्यांच्या समवेत सीमाबाई भुबरे आपले मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं। पहिला बॉल राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आज तुम्हाला मुकिलेश गोरेगाव संघ अखिलभाई पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने गोरेगावचा ख्रिस गेल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्याचा खेळ इथे पाहण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ गोरेगाव उपस्थित राहील। राऊंड विकेटने यावेळी समोर खेळत मिडॉनला आपण पाहतोय स्वतः मुकिलेश संघाचे सर सेनापती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल। पहिला डॉट आला आणि बाल दिगंबर ढोणे हा संघ आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय। पहिला डॉट त्यानंतर सिंगल आली। ऐराबभाई भुबरे यांचं मनपूर्वक स्वागत। या इससे लगता है कि यहाँ पे रॉयल एंट्री होने वाली है आज की रात में। एक धाव वाली है धाव फलकावती आपण पाहतोय। यावेळेस आपण पाहतो बाहेरच्या बॉलला छेडछाड केली आहे, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला। काय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला, जणू का असं वाटत होतं की वाईड यॉर्कर करण्यात येईल परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलंय। बॉल सीमा पार 4। कदाचित जर बाट चेंडूचा संपर्क झाला नसता तर कदाचित अतिरिक्त धाव सुद्धा पाहायला मिळाली असती, परंतु चांगल्या धावा मिळतात। बॅटिंग तर करावीच लागेल कारण पहिले सत्र आहे। किमान जे संघनायकांनी सांगितलेले की 50 55 55 ते 60 पर्यंत 5 षटकांमध्ये आमचा प्रयत्न राहील। त्यामुळे साऊंड चेंडूला वळवलंय, वाईडिश लॉंग ऑनला हा बॉल चालला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव। तेजस आणि पंकज ही सलामीची जोडी आहे, मैदानावरती खेळते। तेजसच्या बाटमधून चौकार आला आणि आता सिंगलने स्ट्राइक रोटेट करण्यात आली आहे। धावसंख्या धाव फलकावरती 6। पहिले षटक सर्व मान्यवर आमच्या मुख्य अतिथी कक्षामधून या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेतात। इथे अष्टरक्षक बीट झालेत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। पहा तिकडे अगदी आपण पाहतो मागे बॅकअप मिळालं आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहतो तर थोडेसे सुखरूपरित्या बचावलेत। पंच इशारा करतात की 22ची धाव मिळते आणि 22ची धाव फलकावरती ऍड होत असताना टीमची टोटल 7 या अंकावरती पोहोचली। आज दरम्यान आपण पाहतो निहालबाई भुबरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। गोरेगावचे युवा उद्योजक आहेत। राऊंड विकेट यावेळेस समोर खेळलेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका होता आणि इथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतात आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज होतील धाव 5च्या रूपाने बाद। परतावा लागेल, नॉट स्ट्राइक इनचा फलंदाज आपण पाहतोय। ऑनफिल्ड अंपायर या ठिकाणी आउट आणि DRS घेण्यात आलेला आहे। निरंजन सावंत सर आम्हाला सांगतात की आता आपण चेक करू। तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे। फिरोज खान सर त्या ठिकाणी जॉईंट आहेत आणि आता हे तपासलं जाईल कदाचित बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली की नाही या सर्व गोष्टींचा उलगडा आता या ठिकाणी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल। ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीथ वाक्य आणि आता आपण पाहणार आहोत। चेंडूला गॅदर व्यवस्थितरित्या करण्यात आलेला आहे, एक्झॅक्टली ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला आणि आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी फलंदाज सेफ आहेत की नाही या सर्व गोष्टींचा उलगडा काही क्षणात या ठिकाणी होणार आहे आणि पंच दर्शवतात। झूम आउट करून सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातं, साइड अँगलने पाहिलं जातं, समोरच्या अँगलने सुद्धा या ठिकाणी तपासलं जातं आणि आता
क्लोज क्रिटिकल आहे आणि डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय दूध का दूध और पाणी का पाणी साफ डिसिजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे वैशिष्ट्य आहे ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट आणि आमच्या सर्व ऑफिशियलचा. एस नॉट आउट अगदी आपण पाहतो अगोदरच थोडंसं या ठिकाणी बेल्सला हात लागला होता आणि त्याच अनुषंगाने थोडंसं डाऊटफुल डिसिजन निरंजन सावंत यांना होता आणि त्यांनी लगेचच आपण पाहतो ऑनफिल्ड जो डिसिजन दिला होता तो मात्र त्याने आता मागे घेतलेला आहे. पाहू शकता ऑन स्क्रीन या सर्व गोष्टींचा मी मगाशी सांगितलं की ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट असली की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नसते. अक्षय बात्रे, कुणाल मात्रे, एवन जोडिया खोनी गावाची आणि पहिल्यांदा हात लागला होता स्टंपला, बेल्स खाली ड्रॉप झाली आणि अगदी नंतर बॉल लावण्यात आला. हे चित्र होतं. 8 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बँडेटरी पावर प्ले मध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च करण्यात आलेत. गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळत असताना अत्यंत सुंदर गोलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज 9 धावा झालेले. मुशर्रफ आम्हाला सांगतात कारण शेवटची धाव काउंट होणं गरजेचं होतं आणि आता ती ऍड सुद्धा झालेली आहे. 9 धावा झालेत. षटक क्रमांक पहिलं दिनेशचं संपन्न झालंय आणि आता सेकंड ओव्हर मध्ये P2 मध्ये गोलंदाज बाळा गणेश हे नाव त्याचं, परंतु त्याला बाळा या नावाने ओळखला जातो आणि आता षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. P2 मध्ये आपण पाहतोय समोरच्या एंड कडून हे षटक आहे. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते. शॉट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्ट्रॉंग अपील करण्यात आली परंतु हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक होता आणि डॉट बॉल असताना धावसंख्या स्थिर आपण पाहतो 9 या अंकावरती आहे. सुरुवात थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळाली आहे. स्लो बस स्टडी हे समीकरण आहे. थोडीशी अगदी आपण पाहिलं तर नाजूक स्थिती होती परंतु आता प्रहार केले. बॉल चालला ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आजच्या रात्रीतील हा पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चालला सीमा पार, ठोकलाय षटक्या. परंतु टप्पावरती नजर होती. शफल झाले आणि अगदी आपण पाहतोय चेंडूला उचलत असताना प्रचंड ताकद त्याने झोकली. फुलर लेनचा बॉल होता त्याला मात्र पाठवलंय ऑन साइडला. मिड विकेट काऊ कॉर्नरला एक्झॅक्टली क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा मिळतात पंकजच्या बाट मधून आणि आता 15 धावा या धावा पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. या दरम्यान आमचे शमीबाई बोबरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनना संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स चषक गोरेगावकरांचं हे स्वप्न असतं. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा असते तेव्हा तेव्हा सातत्याने एक दिमागदार पद्धतीचं साफसूत्र आणि नीटनेटका आयोजन. मग शहबादशाहच्या बोबरे असतील, ऐमरजी बोबरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, अखिलभाई असतील, शानूभाई, या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि पूर्ण उमर 11 गोरेगाव आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीनं साकारण्यात आलेली ही भव्य आणि दिव्य रजनी स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज सज्जात राऊंड विकेटने ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळालाय परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे जवळपास. दूरवरून येत असताना चेंडूला गॅदर करण्यात आलेला आहे. तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती पोहोचले. 18 रन्स ऑन अ बोर्ड. आज कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्याला राहुल चव्हाण यांचा आवाज ऐकायला मिळेल. तुषार शिंदे यांच्या समवेश जॉईंट होतील आणि अगदी 9, 9:30च्या दरम्यान तुम्हाला राहुल भुईर यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. जे मानेरे गावचे ज्यांना तुम्ही नेहमी बैलगाडा शर्यतीमध्ये सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे, रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऐकत आलात, त्यांचा सुद्धा आगमन होणार आहे. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला बॉल चाललाय.
सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलाय, तोपर्यंत बलते एक सिंगल धाव. मुकिलेश येतात, चेंडू गॅदर करतायत. अस्थिर रक्षकाकडे फेक सुंदर पाहायला मिळाली. तत्पूर्वी सिंगल धाव. कमिल उबेरे सुद्धा आता या ठिकाणी येतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल स्कोरर आहेत आज मुकिलेश, कारण आज उमर 11 गोरेगाव घरच्या मैदानावरती खेळणार आहे आणि भरपूर मोठी स्वप्न घेऊन तो संघ सुद्धा आज मैदानावरती आयमर बुबर यांच्या नेतृत्वाखाली उतरेल. 19 धावा. हो यावेळेस आपण पाहतोय कमाच्या दिशेने वर स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला बीट करत बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत. बाल दिगंबर डोळे संघाला 4. आणि जसा बॉल बॅट वरती आला टक असा स्वीट साऊंड कानावरती आला आणि हा चौकार बाल दिगंबर डोणे संघाला मिळालाय. 4 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. हो आणखीन एक कव्हरच्या दिशेने फटका उडवायचा होता. फलंदाज या ठिकाणी फसलाय आणि गोलंदाज हसलाय. धक्का क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिला लागत असताना टीम डोणे संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. आणि या सन्मान आपण पाहतो उमर 11 गोरेगाव संघाचे मेंटॉर सरफराज शेख यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कारण आज ड्रेस कोड मध्ये नाही आहेत, म्हणजे मेंटॉरची भूमिका राहील शप्पूभाई यांची. स्कोर 23 धावा. आराम. आज विस्फोटक फलंदाजी त्याची आपल्याला नक्की घरच्या मैदानावरती पाहायला मिळेल. सातत्याने याच खेळपट्टीवरती सराव उमर 11 गोरेगाव संघाचा असतो आणि आज स्वतः प्रत्यक्षात शेवटच्या लढतीमध्ये पाहुण्यांसमवेत भूमी 11 कुंदे आणि उमर 11 गोरेगाव हे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती आहेत आणि आमचे शागोबाई याचे मनपूर्वक स्वागत आहे. हे सुद्धा टीमचे जनरल मॅनेजर आहेत. 23 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3. चला जास्त वेळ घेऊ नका. मुकेश गोरेगाव संघाला विनंती राहील, कारण तुमच्याकडे केवळ 25 मिनिटांचा अवधी आणि 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं असतील. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश. ज्या दिनेशने पहिलं मॅन्डेटरी पाबपचं षटक हाताळलं. आम्हाला मुशरफ सांगतात की 9 धावा त्याने खर्च केल्या आणि आता तोच गोलंदाज. लाईन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज दिनेशी हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, त्याचा उत्तम नजारा या ठिकाणी सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चेंडू थोडस गती कमी केली आणि इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला पंकजचा. हो पुढे सरसावलेत. बॅटची कडा मागे चाललाय. इथे सुद्धा धाव मिळणार नाहीये. हा सुद्धा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताय दिनेश. आणि अगदी आपण पाहिलं तर मुकेश गोरेगाव संघाचे गोलंदाज. दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुर्वेश ब्रॉडबँड सर्व्हिस इंटरनेट सुविधा या ठिकाणी पुरवली जाते. किरणजी कालेकर यांच्या वतीनं ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करू, कारण त्यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचची नाणेफेकी झाली आहे. त्यावेळेस आपण पाहतो फटका चांगला कव्हरच्या दिशेने मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. बॅटिंग करत असताना बाल दिगंबर डोणेगाव. या स्पर्धेचा तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे, अर्थातच सर्वांचे लाडके बाळ्या मामा, त्यांचे मनपूर्वक स्वागत होईल. शेवटच्या रजनीमध्ये त्यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. गोरेगावच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये
शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगाव बांगणी बदलापूर हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत 24 धाबा फलकावरती गोलंदाज दिनेश लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर हो शफल झालेत जागा बनवायची होती फटक्यासाठी हा सुद्धा डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 9 धाबा खर्च केल्या या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते दिनेशची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे काय जबरदस्त प्लातून गोलंदाजी आपण पाहतोय हो यावेळी ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये शतक वेगाने येतात एक कंप्लीट झाली सेकंडचा कॉल आणि ते एकच धाब्यावरती समाधान हा दबदबा आहे गोरेगाव नगरीमध्ये आपण पाहतोय मी सुरुवातीला सांगितलं की मुकेश आज गोरेगाव संघाचा क्रीज घेईल हेच सांगेल ये इलाका भी हमारा है और यहाँ पे धमाका भी हमारा होगा शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं आणि या तिसऱ्या षटकांमधून दिनेशचा हा बॉल फेस करण्यासाठी पंकज हो समोर खेळलेत लॉंग ऑफला आपण पाहतोय मुकेश येतात आणि चेंडूला व्यवस्थितरित्या गॅदर सुद्धा करण्यात आलाय चांगले फिल्डिंग षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकामध्ये अवघ्या 26 धाबा या धाव फलकावरती आपण पाहतोय 26 दोन्ही टीमला नक्कीच आपण पाहतो इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत श्री गणेश मैताली 11 कासगाव वर्सेस बनेली टीम या दोन्ही संघांना विनंती राहील आपण लगेचच या दरम्यान सन्माननीय अरुणजी पवार साहेब कात्रपचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत या मंचावरती त्यांना विनंती राहील मी मगाशी सांगितलं डोणेगाव असेल यानंतर गोरेगाव आणि क्रिकेटला धर्म मानणारे काही मान्यवर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती राहील की आपण या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पंकज आणि उमेश मैदानामध्ये खेळतायत पंकजचा विचार केला तर 12 चेंडू त्याने फेस केलेत 12 धाबा आणि वरती तो नाबाद आहे संघाची धावा संख्या 3 षटकामध्ये 26 धावा ड्रिंक्स ब्रेक झालेले खेळाडू बसतील पाणी पित तोपर्यंत ऐकूया डीजे MS यानंतर बाळामामा खासदार साहेब यांचे कटआउट तुम्ही पाहतायत आणि अनेक ज्यांनी या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतोय मोलाची मदत आम्हाला केली त्या सर्व दानशूर दात्यांचे कटआउट मैदानाच्या चौफर बाजूने तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतील गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये मुकेश गोरेगाव संघाच्या वतीनं पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय चाललाय लॉंग गॉनला क्षेत्ररक्षक होते त्याच्या अबाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार आलेला आणखीन एक ब्रँडेड षटकार आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहत बसले फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई सीधा गेंद 6 रनों के लिए याच दरम्यान आपण दोन्ही टीमला विनंती करू बनेली संघाचे कॅप्टन आणि श्री गणेश मिताली 11 कासगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी बिडिंग मध्ये यायचे परंतु येण्या अगोदर जी आपली काही प्रवेश बॅलन्स असेल ती आपण घेऊन यायची आहे तेव्हाच या ठिकाणी टॉस केला जाईल अशी आयोजकांची ही सूचना आहे ओ लाईन चांगली आहे अप्रतिम बॉल इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल कदाचित ही धाव इथे ग्राह्य धरली जाईल
अगदी आपण पाहतो 22ची धाव पंच दर्शवतात आणि बघा तुम्हाला क्रिकेट खेळत असताना भरपूर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चेंडू गॅदर केला परंतु या ठिकाणी चेंडू समोर फेकण्यात आला, परंतु आपण जर पाहिलं तर हा चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला असता. चेंडू जर खाली टाकण्यात आला असता ना तर कुठेतरी तो डॉट घोषित करता आला असता, परंतु या ठिकाणी डायरेक्ट थ्रो करण्यात आला क्षेत्ररक्षकाकडे आणि तिथे एक चिकी सिंगल ही धाव चोरण्यात आलेली आहे. म्हटलं जातं ना तुषार शिंदे सारखे आखो आखो में इशारा. 13-33 धावा धाव फलकावरती आहेत. ओ यावेळेस ऑन साइडला आणखीन एक वॉट स्ट्रोक. उंची तर जास्त लांबी पाहावी लागेल. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, उंचीचा फायदा होऊ शकला नाहीये, परंतु हाताला चटका लागला असेल या फटक्याचा. बॉल सीमा पार, षटका. वरच्या विरोधात धाबा प्रचंड वेगाने येत आहेत. ज्या धाबा सुरुवातीला यायला हव्या होत्या पॉवर प्ले मध्ये त्या धाबा आता मात्र बनवण्याचा प्रयत्न राहिलाय डोणेगाव संघाचा. ऑन साइडला हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय डीप मध्ये चाललाय. तत्पूर्वी एक सिंगल, सेकंडचा कॉल आणि 2 धावा. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्रिकेटमध्ये अजिबात चुकीला माफी नसते असं आपण नेहमी म्हणत असतो आणि त्या चुका वारंवार घडतायत मैदानाच्या आतमध्ये. गोरेगाव संघाच्या वतीनं 2 धावा इथे मिळतील. 41-41 चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव, समीर राऊत, नितेश लहाणे, करण लहाणे यांचा संघ, राज लहाणे असतील, राज भुईर. यावेळेस आपण पाहतोय ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला आलेला दर्जेदार चौका. फलकावती आहेत आणि आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकातील. जर्मन आमचे शायन 11 गोरेगाव संघाचे खेळाडू सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शायन वेलकम, स्वागत आहे तुझं. 45 ओ आणखीन एक यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 कॉल करतायत कारण वेळेची पाबंदी आहे, वेळ फार कमी आपल्याकडे आणि पंच हे सांगतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला जो चौकार आला नुकताच शेवटच्या बॉलवरती, हे तुम्ही पाहू शकता. अगदी भरपूर शफल झाले होते. फटकासाठी जागा बनवण्यात आली. नटराज स्टाईलने हा फटका खेळला जरूर पंकजने आणि उमेशने. या ठिकाणी आपण पाहतो पंकज आणि उमेशची जोडी आहे. एका बाजूला पंकजने 18 धावांचं योगदान दिलंय तर दुसऱ्या बाजूला उमेशने 17 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. 49 वरती पोहोचलाय तो बाल दिगंबर डोणेगाव हा संघ या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहतोय समोर खेळत बी शेप मध्ये हा फटका चाललाय. लॉंग ऑनला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 50 कंप्लीट होतात. अर्धशतक बाल दिगंबर डोणेगाव संघाचं या ठिकाणी लागलेलं आहे. संघाच्या वतीनं 50 धावा कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. डोणेगाव संघाचे सुद्धा कोणी पाठीराखे असेल तर त्यांना विनंती राहील आपण या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्लॉग ओव्हर डेट ओव्हरची या ठिकाणी आपल्याला सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं या इनिंगचं. गोलंदाज रोशनला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
राऊंड विकेटने फुलटॉस बॉल. पंचांचा इशारा भीमर नो बॉल आणि या ठिकाणी अंपायर्स कॉल नो बॉल. 1+1 दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉल अंपायर सिग्नल आणि बाय 1 गेट 1 फ्री. बलतील 2 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना टीमची टोटल आपण पाहतो एकंदरीत 52 52 धावा आहेत. बाल दिगंबर ढोणेगाव आणि त्यांच्या साथीनं आज त्यांच्या विरोधात गोरेगावचा ख्रिस गेल तुम्हाला मुकेलेश पाहायला मिळणार आहे. चांगले बॅटिंग त्याच्याकडे आणि किमान कमीत कमी धाव संख्येवरती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आता धाबा या धावफलकावरती आपण पाहिल्यानंतर असं वाटतंय की कुठेतरी ढोणेगाव संघाला हे फायटिंग टोटल आहे. तुषार शिंदे सर आपण पाहिलं तर काल 90-80 धाबा सुद्धा या क्रीडानगरीमध्ये कमी पडलेले आहेत 5 षटकांमध्ये. जवळ जवळ 98 धावांचं टार्गेट असताना 100 धावा सुद्धा 5 षटकामध्ये 5 षटकात नाही 4.2 अर्थातच आपण पाहिलं तर 26 बॉलमध्ये त्या धाबा 100 या ठिकाणी बनवण्यात आल्या होत्या. हा रेकॉर्ड आहे या क्रीडानगरीचा. बॅटची कडा लिडिंग एज मागे चाललाय. इथे आपण पाहतोय सेल करण्याचा प्रयत्न परंतु फ्रीट असल्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव मिळेल. बॅटिंग करत असताना बाळ दिगंबर ढोणेगाव. बाळ दिगंबर हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला शिवशक्ती कडाव याही संघाची जरूर आठवण होते कारण तिथे असलेलं हे देवस्थान आहे आणि आज त्याच नावाने ढोणेगाव संघ खेळतोय. 53 धावा. शेवट कसा होईल या मॅच हे आपल्याला पाहायचं आहे. मैत्याला 11 श्री गणेश कासगाव टीमचे कॅप्टन आमचे KL करण लहाने उपस्थित आहेत. स्वागत आहे करण आपलं. यावेळी सॉन ड्राईव्ह बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॅकअप सुद्धा मिळालं होतं परंतु 2 क्षेत्ररक्षकांना दुभागून हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार 4. आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात सामने गोरेगाव मैदान. चौकारला 57 धावा धाव फलकावरती होतात आणि श्री गणेश मिताल 11 कासगाव संघाचे बिग सपोर्टर सचिन भाऊ टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. भरपूर सारा शुभेच्छा या स्पर्धेला आणि टीम कासगावला येतात. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 58 वरती पोहोचलाय तो बाळ दिगंबर ढोणे हा संघ. अगदी आपण पाहतोय ओपनिंग मध्ये संघनायकाने सांगितलं की आम्ही 55 ते 60 धाबा बनवण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न या ठिकाणी सक्सेस सुद्धा राहिलेला आहे बाळ दिगंबर ढोणे संघाचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. यानंतर बनेली टीमचे कॅप्टनला विनंती राहील. कासगाव संघ उपस्थित आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा टास बदलला होता. चेंडू बाटचा संपर्क नाही. हा सुद्धा डॉट बॉल 22ची धाव मिळते. धावत संख्या धाव फलकावरती 59 आणि आता अंतिम बॉल या डाबाचा आपण पाहणार आहोत. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी दरवर्षीप्रमाणे पहिला नाईटचा मान हा गोरेगावकरांचा असतो आणि याही वर्षी आपण पाहतो पहिल्या रजनीमध्ये ओटाव करत असताना विशेप मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि झाली मिस्टेक. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील दैव बलवंतर म्हणावा लागेल. बाल दिगंबर ढोणे संघाचं या 4 धावेने टीमची टोटल पोहोचते. पहिल्या खेळाचा डाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे 63 वरती आणि 64 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय ते मुकेलेश गोरेगाव या टीम समोर.
टॉस होणं गरजेचं आहे ही आमच्या आयोजकांची सातत्याने सूचना असते. प्रत्येक संघाला विनंती राहील की आपण दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायचे. कासगाव संघाचं स्वागत आहे. नेव्हर गिव्ह अप KL या ठिकाणी येत आहेत. अगदी आपण पाहतोय एक चांगले जबरदस्त क्रिकेटर आहेत. सध्या ग्रामीण गटातून स्वतःच्या गावासाठी खेळत असताना कारण लहान आहे. सातत्याने आपण गतवर्षी त्याला पाहिलं त्याही अगोदर व्यावसायिक खेळ सातत्याने तो खेळलेला आहे. मग महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दुसऱ्या राज्यात जाऊन सुद्धा चांगली चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू आहे करण लहाने. चला टीम बनेली कॅप्टन. चला या आपण बल्ल्यानी बनेली बल्ल्यानी आहे या आपण टॉस करू. सफदर बाई यांना विनंती राहिली या आपल्या शुभास आपण टॉस करू. लगेच आपण पाहिलं तर याच वर्षी ते लग्न बेडीत सुद्धा अडकलेले आहेत आणि त्यांच्या शुभास आपण टॉस करू. नया शादी हुआ है भाई का. एक मिनिट थोडंसं बाजूला कॉल करेन ओके. हेड अँड टेल. हेड इज कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय करण. टॉस जिंकला या ठिकाणी करण लहाने अर्थातच श्री गणेश कासगाव टीमने काय निर्णय असणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. हरकत नाही आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. चला करण मला असं वाटतं की माईक मध्ये बोलण्यासाठी इच्छुक नव्हते म्हणून या ठिकाणी डिसिजन थोडंसं लेट दिला. लेट पण थेट कासगाव टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता द्वितीय सत्राला आज जशी सुरुवात होईल 64 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलं मुकेश गोरेगाव संघासमोर. या धाबा कशा प्रकारे चेस होतील की या धाबा डिफेन्स होतील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या आवाज ऐकूया. बदलापूर समालोचक समितीचे आमचे जवळचे मित्र सदस्य आहेत ते आमचे तुषारजी शिंदे सर यांना धन्यवाद. थँक्स अ लॉट मॅडी सर. खेळाचं उत्तरार्ध इथे सुरू होईल. आपण पाहतोय बाळगोपाळ डोणे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरेगाव मुकिलेश अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेले आपण पाहतोय. सोमनाथ आणि गणेश हे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचले. लक्ष आपण पाहतोय 64 धावेंचं. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे करण लहाने आणि बल्ल्यानी टीमचे कॅप्टन की आपण आयोजकांशी लगेच कॉन्टॅक्ट करा. अमर भाई यांच्याशी आपण संपर्क करा लगेच. KL 30 बॉल आणि 64 धावेंची आवश्यकता आपण पाहतोय. आणि इथून या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का. काल आपण पाहिलं 99 धावा या मैदानावरती चेस झाल्या. 70+ धावा देखील काल चेस होताना आपण पाहिल्यात. पहिला बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. पहिल्या बॉलवरती आक्रमण पुढ्यात टाकला होता. हाफ वॉली आणि त्याला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. पहिल्या बॉलवरती चौकार. चौकार. सोमनाथ चौकारानं खातं खुलतायत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतो आज
या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने याच गावचे समधी अर्थातच झहीरजी पठाण साहेब यांसाठी या ठिकाणी आगमन होते। वलसाड गुजरात वरून या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। आमचे जे उमर 11 गोरेगाव टीमचे सलामीवीर फलंदाज आहेत आराम बोबेरे यांचे ते सासरे भाऊ आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट ओट टू कॉम्बॉक्स। थँक्यू। धावपलकावरती धावा आहेत 5, जशाच तसं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय। पहिल्या बॉलवरती सोमनाथ यांनी चौकार वसूल केला, अपील झाली पुढच्या बॉलवरती, परंतु लेग बायची एक धाव आली। यावेळेस आपण पाहतोय सूर्यकुमार यादव स्टाईलने खेळायचं जरूर होतं, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे आणि सॉफ्ट डिसमिसल इन द एंड। पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज गणेश शून्यावरती बाद। क्रिस गेल आता मैदानावरती आणि आता क्रिस गेल मैदानावरती उतरतोय। जसं मैदानावरती सचिन उतरल्यावरती जल्लोष होतो, विराट कोहली उतरल्यावरती होतो आणि सध्या IPL मध्ये धोनी उतरल्यावरती जल्लोष होतो, तसा जल्लोष आता मैदानावरती सुरू झालाय। कारण गोरेगावचा क्रिस गेल अर्थात मुखिलेश आता मैदानावरती दाखल झालाय क्रमांक 3 वरती। या सन्मान या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी कासगाव गावचे युवा उद्योजक साईनाथ दादा राऊत यांचं या ठिकाणी आगमन होते। या स्वागत आहे आपलं। आणि मुखिलेशचा खेळ पाहण्यासाठी आज ग्रामस्थ मंडळ गोरेगाव उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मुखिलेश साठी कोण कोण आलाय? वाह, क्या बात है, क्या बात है। एखाद्या खेळाडूसाठी इतकं चांटिंग होणं ही देखील मोठी गोष्ट आहे। सलग लागोपाठचे 3 षटकार मुखिलेशच्या बाट मधून तुषार शिंदे सर आले ना तर 1000 रुपयाचं पारितोषिक अमरभाई बुबेर यांच्या वतीनं आणि 500 रुपये गुफरानभाई यांच्या वतीनं देण्यात येईल। या सन्मान आपण पाहतो। बॉल चाला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये आणि पहिला बॉल वरती चौकार आलाय। वा क्या बात आहे, अलॉंग द कार्पेट बॉल चाला सीमा पार आणि याच दरम्यान स्वागत केले मुखिलेशनी। या स्पर्धेचे मुख्य आयोजक शहबाज चाचा बुबेर यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। उमर 11 संघानी मानाचा ठेवलाय, उमर 11 संघानी थँक्यू। या सन्मान आपण पाहतो ज्यांचं आगमन झालंय ढवळे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच योगेशजी ठाकरे साहेब यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि चौकाराने साहेबांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याच दरम्यान रामदास भाऊ यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय, जज करतात, इथे झेल ड्रॉप करण्यात आली आणि हा सुद्धा बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जर असा जल्लोष असेल ना तुषार शिंदे सर तर या धावा सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही। 1 शॉट आली आहे, पंच दर्शवतात म्हणजे 1 धाव इथे कपात करण्यात येईल। दुष्काळात 13वा महिना। नक्कीच इथे जीवनदान देखील मिळालंय मुखिलेश यांना आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज प्रत्येक जण उत्सुक आहे। जसं आपण उल्लेख केला, खरं तर आपण पाहतोय गोरेगावचे ख्रिस्तोफर हेनरी गेल ते आहेत आणि गेलच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आपण पाहिलेत, परंतु त्यापैकी चला आपण पुढे चर्चा करूयात। समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले, बॉलला रोखतील आणि तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 11 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर। एका षटकाचा खेळ संपलाय, 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। या दरम्यान आपण पाहिलं तर मुखिलेशने हा सामना गोरेगाव संघाला जिंकून दिला, तर आमदार चषकाचे लाडके आयोजक गोरेगावचे ऐराबभाई बुबेर यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 5000 रुपये देण्यात येतील। या ऐराबभाई आपले मनपूर्वक स्वागत आहे। आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले। पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकामध्ये 11, 64 धावांची गरज आहे, म्हणजे या मॅचचं इक्वेशन असेल 24 बॉल ज्यासाठी गरज असणार आहे 53 धावांची। 24 बॉल आणि 53 धावा अजून देखील बनवायच्या। त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 148 षटकार आलेले आपण पाहिलेत,
24 बॉल 53 धावा. इथून देखील असं म्हणतात ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. संघर्ष करावा लागेल, त्याखेरीज पर्याय नाहीये. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता 24 बॉल आणि 53 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. मुखिलेश स्ट्राइक एंड वरती. विनोद गोलंदाजी ट्रॅक वरती फार एंड दाखल झालेत. पहिला बॉल एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेंथ वरती हा बॉल पडला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली बॅटचं एज आणि विकेट कीपर कुठलीही चूक करणार नाहीत. मुखिलेश नाव बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर टीम गोरेगाव. धावांची सफर करावी लागेल मैदानावरती, त्याखेरीज पर्याय नाहीये आणि धावा शोधाव्या लागतील. धावा शोधणं गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आणि हे डॉट बॉल दबाव वाढवत जातील गोरेगाव संघावरती. इथून मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जिंकायचं असेल तर संघर्ष करणं गरजेचं आहे. गोरेगाव संघ मैदानावरती लढणं त्यांना माहिती आहे आणि आज देखील ते लढताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न फलंदाज करतायत. तिथे थोडंसं अपयश आलंय. विनोद यांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती सफलता, त्यानंतर 2 बॉल लगातारचे डॉट टाकलेत. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंडप डेकोरेटरचे मॅनेजर शर्माजी यांना विनंती राहील की आपण रॉयल एंट्रीच्या गेट समोर थांबायचे. शर्माजी इधर जाओ. धाव नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव आणखी एक बॉल आणि इथून प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. त्यामध्ये अपयश आले. सफर जो बॅटर सफर मैदानामध्ये खेळतोय सलग लागोपाठचे त्याच्या बॅटमधून 3 षटकार जर आले तर रशीद अंबलला त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहुण्यांचं आगमन होणार आहे. काही पाहुण्यांचं आज या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये तुषार शिंदे सर रॉयल एंट्री सुद्धा होणार आहे. नुकताच आपण पाहतोय चर्चा चालू झाली. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी सभापती बाळाशेठ कांबरी यांचं या ठिकाणी आगमन होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. केवळ 1 धाव आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 52 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथून संघर्ष करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. आता संघर्ष थोडासा वाढलाय आणि संघर्ष करावा लागेल सातत्याने. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न सातत्याने करावे लागतील. मोठे फटके इथून खेळावे लागतील गोरेगाव संघाला. अडचणीमध्ये आपण पाहतोय गोरेगाव संघ. चेक चेक. चला आमदान तो चला डीजे एम एस आपण
सभापती आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या वतीनं चालू असलेली दर्जेदार स्पर्धा नाईट टुर्नामेंट आपण पाहतो आणि आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये बाळाशेठ कांबरी साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. गरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नुकताच आपण पाहतो मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या नावाची एक स्पर्धा संपन्न झाली आहे आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळात वेळ काढून आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पंचायत समितीचे माजी सभापती शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ ग्रामीण विभाग आणि गरिबांचे कैवारी एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ग्रामीणचा ठाण्या भाग म्हणून बाळाशेठ कांबरी साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांचंच आगमन या ठिकाणी या मंचावरती होत असताना सुस्वागतम. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू आणि मॅचच्या दिशेने जाऊ. मॅच ऑन, लेट्स प्ले गेम ऑन. 18 बॉल 52 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथून मॅच मध्ये संघर्ष आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटचं एज इथे लागलंय आणि आणखी एक सफलता फलंदाज बाद. समवेत अपानभाई बोबेरे यांचे या ठिकाणी आगमन झाले मंचावरती. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कल्पेश लहाने असतील, त्यानंतर आमचे साईनाथ दादा राऊत असतील, गणेशजी राऊत आपले मनपूर्वक स्वागत. गणेश टेंबे सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया बादच्या दिशेने. बाळाशेठ कांबरे यांच्या अधिकच्या माहितीसाठी पहिली लढत तुम्ही पाहतात. एका बाजूला मुकिलेश गोरेगावचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बाळ दिगंबर डोळेगाव हे दोन संघ वांगणी शहरातील आहेत. वांगणी विभागातील दोन संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये टाकलेत, परंतु इथे थोडीशी परिस्थिती नाजूक झाली आहे. परंतु ही परिस्थिती जास्त वेळ नाजूक राहत नाही. क्रिकेटमध्ये पुनरागमनाची एक संधी आहे आणि नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती गुरुनाथ मैदानावरती दाखल झालेत आणि गुरुला आता मैदानावरती थांबून चालणार नाही.
सुरू होता आणि त्यामुळे कॉमेंट्री काही काळ आम्ही थांबवली होती. 12 बॉल 49 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. संघर्ष वाढलाय. 24.50 ची आस्किंग रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल 49 धावा. पहिला बॉल आक्रमण तर करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल आहे, अवांतर धाव आली आहे आणि 12 मध्ये 48. इथून मात्र प्रत्येक बॉल वरती हल्ला बॉल तुम्हाला करावा लागेल. आता जो प्रवास सुरू आहे ना तो तुम्हाला मुंबईच्या धीम्या लोकलनं करून चालणार नाही. तुम्हाला मेल एक्सप्रेसनं देखील करून चालणार नाही. सध्याच्या ट्रेन वंदे भारत बुलेट ट्रेनने देखील नको. तुम्हाला विमानाने प्रवास करावा लागेल. पोहोचायचं असेल गंतव्यस्थानापर्यंत तर विमानाने प्रवास करावा लागेल. यावेळेस आपण पाहते आणखी एक बॉल डॉट आलाय. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे मैदानावरती आणि तो फटका आता शोधणं गरजेचं आहे. डॉट बॉल तुम्हाला पराजयाच्या दिशेने घेऊन जाईल, परंतु एखादा मोठा फटका जर आला तर तुम्ही पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आगेकूच किंवा वाटचाल करू शकता. मोठ्या फटक्याची नितांत गरज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील फक्त दर्शक. षटकार आलाय. ज्या षटकाराच्या शोधामध्ये होते, संघर्षाचा शंखनाद करणारा हा मॅक्सिमम षटकार. सुरू आणि आवश्यकता आहे आता मोठ्या फटक्यांची गुरुनाथच्या बॅट मधून. गुरुनाथ मैदानावरती गुरु सुरू हो गए आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांची आणखी आवश्यकता आहे. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेट रिजनला आणि धाव मिळेल केवळ एक. मनगडी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. 1 धाव आली. 23 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 23 धावा धावपलकावरती. 23 लॉस ऑफ 3 विकेट. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. 2 धावींचा प्रयत्न आहे परंतु एकच धाव मिळेल. एकावरती समाधानी दोन्ही फलंदाज आणि आता आस्किंग रन रेट खूप वेगाने पुढे गेलाय. करंट रन रेट आपण पाहतोय ते पाठीमागे. 25 धावा केवळ धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रन बॉल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्ड 25. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन मिस केली. बॉल पुढ्यात होता, लाईन टोटली मिस केली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 25 धावा धावपलकावरती 6 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय बाबूभाई बोबरे यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण गोरेगावची नामांकित एवन जोडी आणि त्यामधील बाबूभाऊ भाईंच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत कासगावचे संजय दादा टेंबे आपले मनपूर्वक स्वागत आहे. सामना थोडंसं जड आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतो मुकलेश गोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम खेळतीये ते बाल दिगंबर ढोणेगाव. 6 बॉल 39 लक्ष आहे. आता मात्र थोडंसं जड चाललंय या घरच्या नगरीमध्ये गोरेगाव संघाला. काय म्हणाल तुषार सर, या मॅच मध्ये सामना थोडासा जड गेला. सुरुवात ज्याप्रमाणे व्हायला हवी होती तशी सुरुवात झाली नाहीये बॅटिंग मध्ये मुकलेश कडून. निश्चित पहा, इनिशियल पहिल्या विकेट साठी जी पार्टनरशिप आहे क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप आली नाही आणि सातत्याने विकेट गमावल्या. हो यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली. आणखी एक बॉल डॉट. 5 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे. पाच बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे. ओ फ्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. आता 4 बॉल मध्ये 39 धावा.
4 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. फ्ले अँड मिस, वन मोर डॉट डिलिव्हरी आणि दबाव आता पूर्णपणे कोरेगाव संघावरती. आणखी एक बॉल डॉट आलाय. दोन बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. अशक्य प्राय हे लक्ष्य आहे. 2 बॉल 39 धावा. प्ले अँड मिस, वन मोर डॉट डिलिव्हरी. 5 बॉल लगातार डॉट टाकलेत आणि निर्धाव षटक टाकण्याची नामी संधी आहे इथे गोलंदाज विनोद यांच्याकडे. सेकंड स्पेल मध्ये ते आहेत आणि पहिल्या स्पेल मध्ये देखील फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. एकच धाव खर्च केली होती आणि एक विकेट मिळवली होती. वाव. आणि पुन्हा एकदा विकेट. मेडन प्लस विकेट. कमालीची गोलंदाजी विनोद साठी. टाळ्या झाल्याच पाहिजेत. 2 षटकं हाताळली, 1 धाव खर्च केली आहे आणि 2 सफलता अर्जित केली आहेत. या स्पर्धेमधली मेडन ओव्हर देखील टाकली. विकेट मेडन विनोद साठी. एकदा सर्जावांच्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. गोलंदाजी त्यांनी केली आहे. आणि डोनेगाव संघ आपण पाहतोय 38 धावांनी या ठिकाणी मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन टीम डोनेगाव आणि हार्ड लक टीम मुखिलेश गोरेगाव. चला पुढची मॅच लगेच सुरू करायची विनंती आहे.